विवेकानंद असेल, मी असेल किंवा भगवानराव असतील, अलीकडे वैभवराव त्या विचाराचे आधी भक्कम आहेत. आम्हाला पदं मिळाली पण आम्ही विचाराशी कधी फारकत घेतली नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत असताना कुणाची मूलहिजा आम्ही निश्चितपणानं ठेवली नाही. आणि नव्या दमानं या महाराष्ट्रामध्ये ही शेतकऱ्याची चळवळ आम्ही बांधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणानं आम्ही बांधणार. एक आहे की काही लोकांना असं वाटत होतं की माझ्यामुळं सगळं आहे, परंतु असं कधी असत नाही. सगळ्यांच्यामुळं सगळं असतं. सगळे असल्यानंतर खऱ्या अर्थानं एखादं वैभव उभा राहत असतं. सामान्य माणसाला एक आशाचा किरण निर्माण होत असतो. थेंबे थेंबे तळे साठे. पण काही लोकांच्या भावना होत्या की ढगफुटी माझ्यामुळंच होत असल्यामुळं सगळीकडे महापूर येत आहे. पण हे काही ढगफुट्या सातत्यानं होत नसतात. अनेकांनी चळवळीमध्ये जीव वळवून टाकला, अनेकांनी अंगावरती गुन्हे घेतले, अनेकांनी पोलिसांचा प्रचंड मार खाल्ला. त्या कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या थेंबातून खऱ्या अर्थाने ही चळवळ उभा राहिली होती. आणि ही चळवळ आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यामध्ये रात्रीचं दिवस केलेलं होतं. अनेक कार्यकर्त्यांनी केलेलं होतं. हे काही कुठल्या अपेक्षेनं आले नव्हते. सदाभाऊ खोत ह्याला काही लोक म्हणतात पद मिळालं म्हणून बाजूला झाला. अरे मला पद मिळायचं असतं तर मी आज तुमच्यासमोर एक गुपित सांगतो. माढा मतदारसंघाची ज्यावेळी लोकसभेची जागा वाटपचा तिढा निर्माण झालेला होता त्यावेळी मुंडे साहेबांच्या घरी आम्ही सगळेच बसलेलो होतो त्यांच्या ऑफिसमध्ये. आणि एक प्रस्ताव माझ्यासमोर आला की महादेवराव जानकर साहेबांना त्या ठिकाणी आम्ही ती जागा आपण देऊया. आणि सदाभाऊ तुम्ही आत्ता लगेच लोकसभा झाली की विधान परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत, तुम्हाला आम्ही 6 वर्ष आमदार करतो. त्यावेळी स्पष्टपणानं मी भूमिका घेतली की मला शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढायचं आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढून आम्हाला सभागृहामध्ये यायचं आहे. विधान परिषद तुम्ही महादेवरावला द्या. अरे पदं मिळवायची असते सहजरित्या तर त्यावेळी मिळत होती. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीचा विजय त्यावेळी 2014ला मोदी लाट होती. जर मी कमळ चिन्ह घेतलं असतं तर सहजरित्या मी माढा मतदारसंघातून खासदार झालो असतो. परंतुच मी त्यावेळी एबी फॉर्म भरला आणि संघटनेच्या एबी फॉर्मावरती चिन्हावरती त्या ठिकाणी मी खासदारकी लढवली. कमी मतानं आम्ही पराभूत झालो. म्हणजे पदासाठी ते केलं नव्हतं. मंत्री आणि आमदार झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय आम्ही अनेक घेतले. पायाला भिंगरी बांधून आम्ही महाराष्ट्रभर फिरलो, कार्यकर्त्यांना जपण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला वाटतं की मला काही कुणावर टीका करायच्या नाहीत. आम्हाला ही शेतकऱ्यांची पालखी किंवा ही पताका शेवटच्या श्वासापर्यंत घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे, काम करत राहायचं. पण आता तुम्ही सगळे महत्वाचे जे त्या संघटनेचे पदाधिकारी होतात ते आता वेगवेगळे गेल्यामुळं शेतकऱ्यांचं कुठं यामुळं नुकसान झाले असं वाटत नाही का? कारण ती एकजूट आता राहिली नाही आणि त्यामुळं संघर्ष करताना अडचणी. असं काही नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की विदर्भामध्ये असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच रविकांत तुपकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि फार कमी मतानं त्या ठिकाणी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आजही त्यांचे अनेक आंदोलन रविकांतचे आज महाराष्ट्रामध्ये उभा आहे. आम्ही सगळे आमच्या परीनं आमच्या ताकदीनं आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. पण एक गोष्ट खरी आहे की काडी मोडती पेंडी अजून मजबूत होती आणि भारा असला तर प्रस्थापितांना मोडता येत नाही. आणि हा भारा इसकाटला गेला हे मी मात्र मान्य करतो. परंतु भारा जरी इसकाटला असला तर आम्ही परत तो भारा मजबूत बांधू आणि तो उभा राहिलेला या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं आपल्याला दिसेल. सर्वसामान्य शेतकरी म्हणते चळवळ टिकली पाहिजे. म्हणजे टिकतात तर चळवळ प्रत्येक वेळी मोडते.
चळवळ टिकली पाहिजे, माझ्यापुरतीच ती राहिली पाहिजे, माझ्यासाठी टिकली पाहिजे, अशा त्या घोषणा फार जुन्या झालेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं गेले ते दिवस राहिले त्या आठवणी, आणि पुढं फक्त म्हणायचं निवडणूक आली की चळवळ टिकली पाहिजे. नेमकी कोणासाठी? गेल्या 5 ते 7 वर्षापूर्वी आपल्या आजूबाजूला जे काही पदाधिकारी नेते बसले ते पलीकडच्या बाजूला होते, तुम्ही एकटे होता, आता मात्र सोबत आहे. काय परिस्थिती दिसते एकूणच चळवळीची? कोण सोबत? नाही, नाही, असं अजिबात नाही आहे. मी काय म्हटलं की चळवळीतले आमचे सगळे सहकारी एक आम्ही कुटुंब मानतो. आज सावकार मदनाईकांच्या घरी शुभ कार्य आहे, आम्हा सगळ्यांना त्यांनी निमंत्रित केलं. या ठिकाणी रविकांताला, आणि आम्ही एकमेकाच्या जिल्ह्यात गेलो की एकमेकाला आम्ही निश्चितपणानं तुम्ही सगळे एकत्र होता, राजू शेट्टींच्या पासून एक सगळे अगदी पुढते, नेमकं काय घडतंय, काय काय होत आहे? तुम्ही सगळे एकत्र होता आणि राजू शेट्टींच्या पासून आता सगळे एक करत सगळेच आता बाजूला पडायला लागले. नेमका आता याचा अर्थ काय आहे? कोण बाजूला पडलं काही मला आठवत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. काही काळी काही लोक म्हणायचे माझ्या बाबतीमध्ये, आमचा प्रताप त्याला साक्षीदार आहे, सदाभाऊच्या मागं माणसं कुठं आहेत. बरेच मोठे मेळावे मी घेतले, काय सदाभाऊच्या मागं माणसं कुठं आहेत म्हणण्याच्या नादात काय परिस्थिती झाली तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल काय. आणि सदाभाऊ आमच्यामुळंच आमदार मंत्री झाला, पण परत देवाभाऊनं सांगितलं की सदाभाऊ कर्तबगार माणूस आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवणारा माणूस आहे, तुमच्याशिवाय सुद्धा आमदार होऊ शकतो. आपली जी घडी विस्कटलेली आहे ती एका व्यक्तीवर रागातून ही सगळे, किंवा एका व्यक्तीच्या कार्यपद्धतीवरून ही सगळी घडी विस्कटली गेली. तुम्ही ही जी काही घडी विस्कटली गेलेली आहे ती घडी पुन्हा एकदा बसवण्याचा प्रयत्न करणार आहात का, त्या एका व्यक्तीला सोडून किंवा त्याला घेऊन सोडून? नाही, मी कुणाचा द्वेष करणारा कार्यकर्ता नाही आहे. मला त्यांनाही कुणाला शिव्या शाप काही मला द्यायचा नाही आहे. जे नशिबात लिहिलेलं आहे ते घडत असतं. प्रत्येकाच्या कर्तबगारीवरती यश आणि अपयश अवलंबून असतं. आणि मी अशा मताचा माणूस आहे की त्यांनी कुणी, तुम्ही नाव घेतलं नाही, मी घेत नाही, त्यांनी कुणी योगदान दिलं नाही असं म्हणणारा मी करंटा माणूस नाही आहे. चळवळीमध्ये प्रत्येक व्यक्तिमत्वानं, प्रत्येक नेत्यानं त्याच्या परीनं त्याच्या वैचारिक बौद्धिकतेला अनुसरून योगदान दिलेलं आहे. ठीक आहे, भांड्याला भांडं लागत असतात, मतभेद होत असतात, भावाभावाच्या वाटण्या होतात. आम्ही तर वेगवेगळ्या घरामध्ये जन्माला आलो, वेगवेगळ्या सामाजिक वातावरणामध्ये आम्ही जन्माला आलो, पण आम्ही विचाराने एक होतो. राजकारणात कधी काय सांगता येत नाही. आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, तसे तुम्ही शेतकरी नेते पुन्हा एकदा राजू शेट्टी, सदाभाऊ रविकांत तुपकर हे एकत्र येतील वाटतंय काय? मला एक राजकारणामध्ये लई गंमत वाटते. म्हणजे पूर्वी आम्ही लहानपणी समाजवादी विचारसरणीचे फार मोठे उंचीचे लोक बघितले, ते त्यांच्या विचारावरती ठाम असायचे. मग हळूहळू पुरोगामी एक स्तर जन्माला आला. त्याच्यानंतर कम्युनिस्ट होती, त्यांच्या विचारावरती घट्ट असायचं. मग पुढं त्याचे 2 प्रवाह तयार झाले, एक उजवे आणि एक डावे. मग एक उजव्या काकत होतं, एक डाव्या काकत होतं. आणि हळूहळू अलीकडचं राजकारण बघितलं तर उजवं डाव्यात, डावं उजव्यात जाते. म्हणजे सकाळी कोण कुठं उजव्यात बसलाय का डाव्यात बसलाय, संध्याकाळी त्याचा माग लागत नाही. म्हणजे ती शानी आहेत. मी म्हणेन जो आपल्या हिता जागता, तसं ते आपल्या हिताला बरोबर जागते. ती आमच्यात मात्र तसं नाही होत. त्यांना कळतंय काय करायला पाहिजे. आता आमच्यात काय आहे, आमची परिस्थिती जरा वेगळी आहे. जशी मांजरीन स्वतःची पिल्ली खाते नाही,
तसे आम्ही सगळेच एकमेकाची पिल्ली खातो. पुन्हा संघटना एकत्र आल्यास राज्य पातळीवर ज्या पद्धतीनं आता तुम्हाला दुर्लक्षित करण्यात म्हणजे मंत्रिपद अपेक्षा होती, मंत्रिपदाची अपेक्षा होती. कारण तुम्ही त्याच्या प्रकारची भूमिका मांडलेली आहे, अनेक ठिकाणी तुम्ही बोलून दाखवलंय की आम्हाला बाजूला केलेला आहे. कुठेतरी एकत्र आल्यानंतर तो राजकीय फायदा होऊ शकतो आणि पुन्हा चळवळीसाठी पाठिंबा मिळू शकतो असं वाटत नाही? अरे बाबा, आम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य होईल ही सुद्धा अपेक्षा नव्हती. अशा घरांच्या मध्ये आम्ही जन्माला आलो की तिथं 2 वेळच्या खाण्याची भ्रांती होती. आणि जे मिळालं ते या राज्यातल्या शेतकऱ्यांच्यामुळं मिळालं. आम्हाला नामदारक्या मिळाल्या नव्हत्या तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तळ हातातल्या फोडासारखं आम्हाला जपलेलं होतं. आमदारक्या, खासदारक्या, मंत्रिपद ही एक शिपूट असते. कारण शेवटी एखादी व्यवस्था बदलायची असेल तर ती 1 आणि 2 माणसं बदलू शकत नाही. किमान आपल्या पाठिंब्यावर एखादं सरकार उभं असलं पाहिजे किंवा आपलं सरकार असलं पाहिजे, त्यावेळी 100% धोरणं आपण बदलू शकतो. एक आहे प्रतापजी की मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. म्हणजे मी म्हटलं की आम्ही नाराज आहोत हे नाही, मला माझ्या मर्यादा मला कळतात काय. पण काय होतंय ते एक आपल्याकडं मन आहे, पाटलानं खाल्लं तर पोटासाठी आणि गरिबानं खाल्लं तर कशासाठी, एक अशी काही तर मन आहे. मला ती आठवण ना पुढची म्हणजे हिने सामान्याने आम्ही बोलू नये का, कारण ह्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आम्ही बोलत इथं आलो. आणि त्यामुळं असं काही नाही. मी म्हटलं एका सभेमध्ये म्हणलो इथं सगळेच आता विधान परिषदेवर जाणारे आमदार दिग्गज माणसं एका व्यासपीठावर आहेत. हे गड्यानं तुम्ही आमदार झाला की मला राज्यपाल करा. आता मी म्हटलं काही जणांना मजा वाटली, काही जणांच्या पोटात दुखायला लागलं, काही जणांनी 2 भाकरी कमी खाल्ल्या. त्यामुळं शेवटी आनंद घेत जगायचं असते. आणि मी तर समाधानी माणूस आहे. जेवढं करता येईल तेवढं शेतकऱ्यांसाठी करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आता जी आमची लढाई आहे खऱ्या अर्थानं 3 कृषी विधेयक जे मोदी सरकारने मागे घेतली, रयत क्रांती संघटनेची विशेष माझी लढाई आहे की शरद जोशींनी खुल्या अर्थव्यवस्थेचं समर्थन केलेलं होतं. 3 कृषी विधेयक पुन्हा लागू करा, शेतकऱ्यांच्या पाया. अत्यावश्यक जो कायदा आहे त्याला आपण जीवनावश्यक वस्तू कायदा म्हणतो. सिलिंग ॲक्ट असेल, कमाल जमीन धारण कायदा असेल, हे कायदे आता मागे घेणं अत्यंत गरजेचं आहे. इंग्रजांनी निर्माण केलेले कायदे आता रद्द करा आणि शेतकऱ्याला जोखाडातनं मुक्त करा. या पद्धतीची एक नवी लढाई आम्ही लढवण्याचा म्हणजे रयत क्रांती संघटना म्हणून मी निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचा दौराही मी लातूर जिल्ह्यापासून त्या दौऱ्याला माझ्या सुरुवात करत आहे. शरद जोशींनी जे विचार मांडले ते भावनिक नव्हते, ते अर्थवादावरती होते आणि जगाच्या एकंदरीत शेतकरी आणि जगाची बाजारपेठ यावर आधारित होते. त्यामुळे मी शॉर्टकट जाणार नाही. आता शेतीमालाला भाव बांधून द्या हा विषय आता संपलेला आहे. ह्याच्यावर टीका टिप्पणी होतील, कारण सरकार कोणा शेतमालाचा भाव बांधून देणार. आम्हाला बाजारपेठेचं आता स्वातंत्र्य द्या, आम्हाला बाजारपेठेंच्या मध्ये जाऊन द्या. जगाच्या बाजारपेठेचे दरवाजा आता तुम्ही उभा करा. ज्यावेळी अडचणीची आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल, उत्पादन खर्चाच्या खाली ज्यावेळी भाव जायला लागेल, त्यावेळी सरकारनं काही मदत त्या ठिकाणी करावी. पण अलीकडे काही नेते मांडायला लागलेले आहेत की आधारभूत किंमत बांधून द्या, आधारभूत किंमत वाढवा, शेतकऱ्याचा शेतमाल सरकारनं खरेदी करा. ज्या दिवशी सरकार व्यापारी बनेल, हातात तराजू घेऊन उभा राहील, त्या दिवशी जनता भिकारी होईल. दुसरं माझं मत आहे की शेतकऱ्याचा शेतमाल फुकट वाटायचं बंद करा. पण ह्यावर कोण बोलत नाही, कारण निवडणुका जिंकायच्या असतात. तुम्ही सगळा शेतकऱ्याचा माल फुकट वाटायला लागलेला आहे, हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे. अगदी मी तुम्हाला उदाहरण दिलं, कामगार कल्याण मंडळ
कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. कामगारांना दुपारचं जेवण त्या मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना पुरवलं जातं. जर दुपारचं जेवण त्याला स्वतः बनवता येत नसेल त्याच्या कुटुंबात कुणालाही, तर तो काम कसा करू शकेल? जेवण बनवण्यावर इतपत जर त्याच्या हातामध्ये मनगटामध्ये ताकद नसेल तर तो मजूर काम कसा करेल? म्हणजे इचलकरंजीला जेवण बनतं आणि 32 शिराळ्याला गाडी पोच करते. अरे हा खटाटोप घेता कशासाठी? तुम्ही त्याला इतर सुविधा द्या, त्याच्या लेकरा बाळांना शिक्षणाच्या सुविधा तुम्ही द्या, त्याला काही अनुदान द्या. पण 80 किलोमीटरवरनं जेवण बनवायचं आणि त्याला खायला घालायचं आणि तो कुठं द्यायचा? तर तो कामावर आहे. मग तो कामावर असेल तर तो ते पैसे त्याच्या घरच्या कुटुंबाच्या खायच्या व्यवस्थेसाठीच आहेत ना. म्हणजे असल्या योजना कुठंतरी थांबल्या पाहिजेत, ही माझी भूमिका आहे. विधानसभा निवडणुकीत वडील उमेदवारी मागितली होती, ती उमेदवारी त्यांना मिळाली नाही. कोणाला? वैभव कांबळेंना. आता तुम्ही म्हणता की तुमच्यावर अन्याय झाला, हे मला आता कळालं. तुम्ही तर त्यांच्यावर अन्याय झाला त्याला न्याय देणार नाही. मी म्हटलं रे बाबा, कसं आहे इथं की एखादा असा जादूगाराचा बंगला असतो आणि त्यात एक पहिला माणूस आत घुसतो आणि त्याच्यावर जादू होती. त्याच्या लक्षात येतं की कबुतराचा बॉल झालाय, बॉलच्या नोटा झाल्या त्या, पण बागे येताना खिशातलं सगळंच गमावलं. या लक्षात आलं का? पण तो बाहेर येऊन काय सांगतो की जादूगार 1 नंबर आहे, आज जावा तुम्ही सुद्धा मला माल होणार. असं करीत करीत एक एक गेला तिथं त्या जादूगाराच्या गुहेमध्ये आणि एक एक कंगाल होऊन बाहेर आल्यावर कळलं. मग सगळ्या तो बी नंगा हंबे नंगे असे तो झाला. त्यामुळं मला वाटतं त्यात आता लय जाण्यापेक्षा जाण्यात काही अर्थ नाही. भाऊ, राज्याचे कृषी मंत्री वारंवार वादग्रस्त विधान करतायत. घोटाळ्याचा पंचनामा करायचा का? कृषी मंत्री म्हणजे ओसाड गावची पाटील ही अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. काय आहे, मी एक सरकारमध्ये मी काही काळ कृषी राज्यमंत्री होतो. सरकार मी जवळनं दोन्ही बघितली, आताही मी बघतोय. राज्यामध्ये अनेक कृषी आंदोलनाच्या काळातही बघितले. मी सांगतो, कुणी काय म्हणून दे, एकदम चांगला कृषी मंत्री हे कोकाटे, कुणी काय म्हणून दे. तो गावगाड्यातला रांगडागडी आहेत. समोर लोक आले, पीक बाबा काढलेलं आहे आम्ही, पण ते खराब झालं तर बाजूला काढून टाकलं. आता रानात पीक नाही पण त्याचा पंचनामा साहेब झाला पाहिजे, आमचं नुकसान झालंय. तो म्हणला काय ढेकळाचा करायचा का? तो काय इंडियात राहणारा कृषी मंत्री नाही, तो भारतात राहणारा कृषी मंत्री. मी अनेक लोक आता सभागृहात मी पहिली 6 वर्ष काढली, आता माझी दुसरी टर्म चालली मधली. मी सगळ्या माणसांना ओळखतो आणि म्हणून मला वाटतं की संवेदनशील कृषी मंत्री म्हणून खऱ्या अर्थानं कोकाटे यांच्याकडं बघावं लागेल. त्यांनी अनेक दौरे केले, अनेक विभागीय बैठका घेतल्या, अनेक मिटिंगमध्ये धोरणात्मक बदल करायचा निर्णय त्या माणसाने घेतला. पण काय होतं, थोडा गावाकडचा माणूस असला की त्याला सवय आगळ पगळ असते. आता त्यानं साचेबंद बोललं पाहिजे. हो करतो, हां करती, हां बरोबर, कागदावर सगळं तुझं लिहून घेतील, चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अरे ही भाषा इंडियातली झाली. त्यामुळं मला वाटतं की माणूस म्हणून त्याच्या कामाची धडपड ही डिग्रेट आहे. आता काय आहे, हार होत असतं. आता माझ्यासारख्याला विचारलं, आता माझ्यावर बी ह्यावर टीका होतील, खाली लगेच कमेंट चालू होते. त्या कमेंट किती लोक करतात, तो रिकाम टेकडे. राज्याची लोकसंख्या 13 कोटी, कमेंट करतात 100. अरे 200 बी आपली दखल घेत नाहीत. वाईट माणसं 200 बीच्या वर जाईनात. त्यामुळं ते काही फारसं महत्त्वाचं आहे असं मला वाटत नाही. एक चांगला माणूस आहे, त्यांनी आता द्राक्षावर आच्छादन करायचा निर्णय घेतला. त्याला निर्णय घेतला कृषी मॉल त्यांच्या जागेमध्ये उभा करायचा राज्यामध्ये
परवाच मी बसलो, म्हटलं तुमच्या जागा आता मध्यवर्ती आहेत कळकवत, तिथं तुम्ही कृषी मॉल उभा करा आणि एक मोठा कृषीचा खरेदी विक्रीचा एक व्यवसाय फार्मर प्रोड्युसर कंपन्या करतील, शेतकरी करतील. शेवटी असं आहे की बोलणाऱ्या माणसावर टीका टिप्पणी होतच असते. तुम्ही सुद्धा त्या विभागाचा कारभार पाहिलेला आहे. तुम्हाला खरंच वाटतं का ती ओसाड गावची पाटील काय म्हणला? तुम्ही सुद्धा त्या विभागाचा कारभार सांभाळलेला आहे, तो विभाग बघितलेला आहे. तुमचं पण असंच म्हणणं आहे का की ती सगळी कृषी मंत्रीपद हे ओसाड गावची पाटील आहे? एक आहे तुम्हाला मी सांगतो काय नाही, एकंदरीत त्यांच्या बोलण्याचा भावार्थ असा, आपण त्याच्या आशयाच्या मागे गेलं पाहिजे. काय की नुकसान झालं तर कृषी खातं, कृषी मंत्रालय हे नुकसान देऊ शकत नाही. ते पुनर्वसन खातं नुकसान भरपाई, कृषी खातं डायरेक्ट शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करू शकत नाही किंवा आयात निर्यातीचं धोरण ठरू शकत नाही राज्यातलं. त्याच्यामध्ये पणन खातं काम करत असते. तुमच्या लक्षात आलं का? कृषी खात्याचं काम काय आहे की शेतकऱ्यांना थोडं कृषी विद्यापीठांच्या मध्ये चांगल्या पद्धतीनं बी बियाणाचं संशोधन होतंय का नाही बघणे, चांगलं वाण शेतकऱ्याला बियाणं चांगलं शेतकऱ्यांना देणं आणि शेतीचं मार्गदर्शन करणं, त्याला लागणारी अवजारं वगैरे देणं. खऱ्या अर्थानं शेती खात्याला व्यापक करावं लागेल. मी तर म्हणेल शेती खातं हे राज्याचं मोठं खातं आहे. महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान आहे. त्याच खात्याला त्याचा काही भाग आपल्याला निश्चितपणानं जोडावा लागेल. मार्केटिंगचा भाग आपल्याला त्या खात्याला जोडणं अत्यंत गरजेचं आहे. प्रक्रिया उद्योगाचं धोरण त्या खात्याअंतर्गत राबवणं आणि त्याला प्रमाणात निधी देणं गरजेचं आहे. ते आपलं बिचारं खरं बोललो वसाडगावचा पाटील. मी बी कृषी मंत्री होतो, मला माहीत आहे काय आहे. ते खरं बोलल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम झाला. त्याला आता मी सांगतो, तुला अजून काही ट्रेनिंग का घेता आलं नाही गड्या, ती घे. तुमचा अनुभव मागे एका कार्यक्रमात तुम्ही सांगितला होता, तुम्ही त्यांना सांगितलेलं नाही बघतो करतो समिती नेमतो हे जे काय आहे विचार. बऱ्याच वर्षाने त्याला मंत्रिपद मिळालं आणि त्याला ते समजणं, त्याला वाटते मंत्री म्हणलं की असं बोललं की चालतं. तिथं एक बोलण्याची ढब जरा बदलायला लागते. निश्चितपणानं आहे, निश्चितपणानं सरकार गंभीरीने विचार करत आहे. ती त्याला जमान्यात ते आपलं खरं बोलायला गेलो मग काय पारावर गडी बसली तीच की रात्रीला ती उठली तीच. त्यांच्या लक्षात आलं जनावर मेलं याचाला. महायुतीमध्ये तुम्ही आहात ज्या पद्धतीचा वाद आता लक्ष्मण हाके आणि ह्याच्यामध्ये जो सगळा वाद सुरू आहे, दोन पक्षातले पदाधिकारी अशा पद्धतीनं एकमेकांवर आरोप करतायत किंवा समर्थक अशा पद्धतीनं आरोप करतायत. एकदम खालची भाषा बोलली जाते. मला वाटतं की एक आपल्याकडे गावगाड्यामध्ये जुनी म्हण आहे, आडातच नाही तर पोऱ्यात येणार कुठून. आणि अर्थ खातं हे वेगवेगळ्या खात्याला त्याचं ठरलेलं जे बजेट आहे त्या बजेटानुसार अर्थ पुरवठा करत असतं त्या योजना राबवण्यासाठी. आता कॅबिनेट मंत्री एखाद्या विभागाला जर पैसे येत नसतील तर त्यांनी कॅबिनेटमध्ये खऱ्या अर्थानं या विषयावरती विचारमंथन करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या समोर जाऊन हे मांडणी करणं गरजेचं आहे किंवा बोललं पाहिजे. परंतु अलीकडच्या काळामध्ये काय झालंय, मातीपेक्षा जाती श्रेष्ठ झाल्या आणि मग म्हणायचं की ह्या खात्याला बजेट कमी पडलं, त्या खात्याला बजेट कमी पडलं. असं काही नाही. जो काही महसूल गोळा होतो आणि ज्या काही जुन्या योजना आहेत त्या आपल्याला चालवायलाच लागत असतात आणि म्हणून मला वाटतं हे वादविवाद जे आहेत हे निरार्थक आहेत, त्याला काही अर्थ नाही. किंवा ज्या खात्याला पैसा कमी पडतो त्या मंत्र्याने येऊन पुढे सांगावं की माझ्या खात्याला पैसे कमी पडत आहेत आणि या खात्याला पैसे जास्त गेलेले आहेत. त्यानं सांगावं. त्यानं न्याय मिळत नसेल तिथं तर
आणि ते खातं चालवायला जमत नसेल काय तर त्यानं थांबावं. आम्ही आहे की मग बघतो कसा निधी आणायचा काय करायचा. आणि म्हणून मला वाटतं की काही लोक मंत्री झाले की अर्ध्या हळकुंडाने पिवळी होतात आणि या मंत्र्यांना निधी दिला. आता मी आमदार आहे, हे कुठं समानतेनं पुन्हा त्या मतदारसंघामध्ये आमदाराला निधी वाटत असतात. एक मंत्र्याचा तोरा बघितला तर त्याला बोलायला येईल नसतो. आत्ताचं मंत्री हे जहागीरदार मंत्री आहेत, ते काही महाराष्ट्राचे नाहीत, आपापल्या मतदारसंघाचे आहेत. त्यातनंच त्यांचं डोसकं वर निघालं, माझ्या मतदारसंघात काय येईल का, माझ्या येईल का. त्यामुळं मला वाटतं त्याला काही अर्थ नाही ह्या सगळ्यांच्या बोलण्याला. एक तुम्हाला गंमत सांगेन मी की एखाद्या घरामध्ये एखादा कर्ता पुरुष वारला तर त्या बाया बापड्या रडत्या त्या छातीवर घेऊन. आता तो गेलाच बाबा, आम्हाने आधार कोण आहे का कसो ह्याचं. पण ज्यांच्या घरात जो प्रसंग घडलेले असते ती जाऊन त्या कुटुंबाला आधार देते. ती आमच्यात बी असं झालं तर पण आम्ही धीर धरला गेलो, तुम्ही बी तसाच धीर धरा. लक्षात आलं तसा हे आपलं छात्या बडवून घ्यायला लागलेले. अरे मंत्रीपदं मिळाली, गावागावात जावा, जनतेची कामं करा, लोकांच्या प्रश्नावर काय अडचणी आहेत त्या जाणून घ्या. 13 कोटी लोकसंख्येमध्ये 43 गड्यांचंच नशीब आलंय फळाला. लक्षात आलं का. अनेक गडी उपाशी बसली की 20-20 वर्ष निवडून येऊन. त्यामुळं मला वाटतं की असा जर कोण मंत्री काही करत असेल तर याचा अर्थ तुम्ही सामुदायिक जबाबदारी घेऊन काम करत नाही, बेजबाबदारपणानं काम करता, ह्या त्याचा अर्थ होतो. आता हे जेव्हा मी माझ्यावर टीका करतील तर मला काही फरक पडत नाही. आम्ही काय आता तुम्ही माझ्या भाषेत पहिले आणले की तुम्ही म्हणणार सदाभाऊ असं म्हणला. आम्ही प्रस्तावित घेऊन निघालो वाढ उद्ध्वस्त करायचे आम्हाला. आता कोण रडत असला आणि वर घालत असला तर आमच्या दृष्टीनं शेतकऱ्याला काय आलं, शेतकऱ्याच्या पोराला काय मिळालं याच्यासाठी आम्ही म्हणतो.